सारेगमपा आयडिया सारेगमपा. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आयडिया सारेगमप स्वर मनातले स्वप्न ताऱ्यांचे मध्ये. माणसानं आव्हान घ्यावं तर मोठंच आव्हान घ्यावं. आयडिया सारेगमपच्या मंचावर आम्ही सुद्धा एक असंच मोठं आव्हान घेतलं. मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळ सगळ्यांना दाखवणाऱ्या संगीतकारांची, काही निवडक संगीतकारांची गाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं हे मोठं आव्हान, आणि ती सुद्धा तुमच्या आवडत्या कलाकारांच्या गाण्यांमधून ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत असा आमचा प्रयत्न. एखादी मैफिल अर्धवट सोडून जाताना जशी मनाला हुरहुर लागते ना, तसं तुमच्या बाबतीत झालेलं असणार याची मला खात्री आहे. कालच्या भागामध्ये 6 तुमच्या आवडत्या कलाकारांच्या तोंडून तुमच्या आवडत्या संगीतकारांची गाणी तुम्ही ऐकलीत. पण असंही वाटलं असेल की अरेच्या, मराठी चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळ वगैरे म्हणतायत, पण माझ्या आवडत्या संगीतकाराचं गाणं कसं नाही? काळजी करू नका, कदाचित आजच्या एपिसोडमध्ये, आजच्या भागामध्ये तुमच्या या आवडत्या संगीतकाराचं गाणं असू शकेल. आणि लक्षात आहे ना, आजचा दिवस आहे एका कलाकाराला निरोप देण्याचा दिवस, अर्थातच एलिमिनेशनचा दिवस. पण आजच्या या भागाला सुरुवात करण्याआधी आपण स्वागत करूयात आपल्या मान्यवर परीक्षकांचं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. अवधूत गुप्ते, वंदना गुप्ते. आजच्या या आपल्या भागाची सुरुवात आपण ज्या गाण्याने करणार आहोत, हे गाणं खरं तर गायलंय बाबूजींनी, पण सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्याच लोकांचा असाच समज होता की या गाण्याचं संगीत सुद्धा त्यांनी दिलंय. पण तसं नसून या गाण्याचं संगीत ज्यांनी दिलंय त्या संगीतकारानं बैठकीच्या लावणीमध्ये सुद्धा अनेक वेगवेगळे प्रयोग केलेत. आणि अशाच संगीतकाराचं गाणं घेऊन येत आहेत आजचे आपले पहिले कलाकार. टाळ्यांनी स्वागत करूयात मोहन जोशी. लागले तुझला ते लागेल का, जे वेड मजला लागले तुझला ते लागेल का, माझ्या मनीची ही व्यथा कोणी तुला सांगेल का, जे वेड मजला लागले. स्वप्ने तुला मी पाहतो, स्वप्ने तुला मी पाहतो जागेपणी, मी पाहतो जागेपणी, जे मी मुकेपणी बोललो शब्दात ते रंगेल का, जे वेड मजला लागले. खटकेचा तुझा, हा खेळ खटकेचा तुझा, घायाळ मी पण झालो, जे जागले माझ्या मनी चित्ती तुझ्या जागेल का, जे वेड मजला लागले तुझलाही ते लागेल का, माझ्या मनीची ही व्यथा कोणी तुला सांगेल का, जे वेड मजला लागले. फार मजा आली मोहन काका. मला तुम्हाला एक विचारायचं आहे, पण मला आधी प्रॉमिस करा तुम्हाला राग नाही येणार. नाही, मी अतिशय शांत माणूस आहे. नाही, मी असंच विचार करत होतो की गाण्याचे शब्द इतके छान आहेत, हे वेड मजला लागले. तर तुमच्या कॉलेज लाईफमध्ये जेव्हा तुम्ही अजून तरुण होता, तेव्हा अशी कोणी मुलगी जिने तुम्हाला वेड लावले वगैरे? माझी बायको ना, माझ्या कॉलेजमध्ये होती, माझ्या वाड्यात होती. आम्ही लहानपणापासून एकत्र वाढलेलो आहोत. आजही आम्ही 37 वर्ष झाली आमच्या लग्नाला. आम्ही आजही एकत्र आहोत आणि यापुढे एकत्र राहणार. क्या बात आहे, क्या बात. तेव्हा लागलेलं वेड सुटलेलं नाही, मला माहिती आहे. भयंकर जीवापड प्रेम आहे ज्योतीवर. आणि मोहनला एक तर मुख्य म्हणजे गाण्याचं पण भयंकर वेड आहे.
माझ्या आईच्यावरती तर भयंकर श्रद्धा आहे. भयंकर, भयंकर. म्हणजे आईला माऊली म्हणतो तो. जबरदस्त म्हणजे माऊलीच ती माऊलीच. त्यामुळे मोहनच्या तोंडून हे गाणं एकतर खूप बरं वाटलं. एक तर वसंत पवारांचं संगीत, पवारांची खासियत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची लावणी, बैठकीतली लावणी, नंतर फडावरची, बोर्डावरची लावणी, साधी सोज्वळ सोप्या चालीतून शब्दातून अशीच चाल देऊन लोकांना गुणगुणायला लावणारी. त्यावेळेला मला वाटतं राजा गोसावी चित्रित झालेलं गाणं आहे. त्यामुळे ते राजा गोसावी इतके सहज सहज असे की खरंच ह्यांनीच फक्त प्रेम करावं असं त्यावेळी वाटायचं. किती सगळं जग सोज्वळ होतं. आज ते पुन्हा मोहनच्या रूपाने आम्हाला ते ऐकायला मिळालं आणि मोहन इतकं तल्लीन होऊन ते गात होता. बहुतेक ती दिसत होती ज्योती त्याला. पण फार गोड म्हटलं मोहननी पण. आणि ह्या गाण्यातलं साधेपण, सोज्वळपणा वसंत पवारांनी इतका सुंदर तो आपल्या चालीमध्ये आणला आहे. त्यांना, वसंत पवारांना माझ्यातर्फे वंदन. अवधूत, तुम्ही ना क्यूट आहे, तुम्ही क्यूट वाटता फार गाताना. म्हणजे मी विचार करतो नक्की क्यूट काय आहे. तर तुम्ही एक तर तुम्ही ज्या प्रकारे तल्लीन होता त्या गाण्यामध्ये, ते तुमची ती मुद्रा खूप क्यूट वाटते. आणि तुम्ही मस्त गायलात. म्हणजे आणि ताल खूप अवघड होता सांभाळायला, जपायला ताल अवघड होता. थँक्यू. ऑल द बेस्ट सर. खूप मजा आली. थँक्यू थँक्यू थँक्यू. मोहन काका, कालच्या भागापासून गुण मिळायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे कमेंट्स तर खूप उत्तम मिळालेल्याच आहेत. आज तुम्हाला गुण किती मिळाले ते बघूया. जरूर. माय गॉड. मोहन काका, तुमच्या सगळ्या पुढच्या परफॉर्मन्सेससाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. धन्यवाद. Sa re ga ma pa. I get. Sa re ga ma pa.